नमस्कार मैत्रिणींनो, आज मी ना काय बनवते बघा, मेथी बटाटा भाजी बनवते। तर रोजचं टेन्शन आहे काय बनवायचं। मुलं हे नको ते नको करत राहतात। मग आज विचार केला मेथी बटाटा आणि डाळ भात बनवायचा। तर सगळ्यात पहिलं तर मी तयारी करून घेणार आहे। इथं कांदा कापलेला आहे, लसूण आणि मिरची मी त्या चॉपरमध्ये असं बारीक चॉप करून घेणार आहे। तर आता मी तो लसूण टाकलाय, जास्त टाकलाय, पण ते चॉपरमध्ये चॉपच होत नव्हता। परत मी लसूण बाहेर काढला आणि चॉपरमध्ये चॉप करून घेतला। पाहू शकता असंच थोडं थोडं करून मी चॉप करून घेतलेलं आहे। बटाटे कापून झालेले आहे। आता मेथीची भाजी कापायची राहिलेली आहे, मेथीची भाजी कापायची आहे। तर मेथीची भाजी पण असं बारीक बारीक चिरून घेणार आहे। स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर बघा, पाहू शकता सगळी भाजी असेल, मी सगळी भाजी कापून घेतलेली आहे। आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि मेथीच्या भाजीला फोडणी मारायची आहे। तर बघा, आता कढई तापलेली आहे, आपण त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये लसूण आणि मिरची जी आपण चॉप करून ठेवलं होतं ना ते टाकायचं आहे। आणि थोडंसं लालसर झालं की त्याच्यामध्ये ना कांदा टाकायचा आहे आपला कापलेला। खूप टेस्टी भाजी लागते, पण मला आहे ना मेथीची भाजी आहे ना भातासोबत खायला लई आवडते। मी भातासोबतच जास्त खाते भाजी। तर पाहू शकता कांदा मस्त असा लाल झालेला आहे। आता त्यामध्ये बटाटे टाकायचे आहे। मी तुम्हाला आता जवळून पण दाखवते। बघा, कांदा लाल झालेला आहे। आता त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे। बटाटे पण मस्त त्या तेलामध्ये परतून घ्यायच्यात, थोडंसं शिजून द्यायच्यात बटाटे। नंतर त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकायची आहे। तर मेथीची भाजी मस्त अशी फिरवून घ्यायची तेलामध्ये व्यवस्थित अशी। तर तुम्ही पण कधी नक्की अशा पद्धतीने भाजी ट्राय करा, खूप छान लागते। आता त्यामध्ये मी मीठ पण टाकलेलं आहे। मीठ टाकून मस्त असं हलवून घेतलेलं आहे। थोडा वेळ झाकण ठेवून, म्हणजे झाकण ठेवून वाफेला का दिलं, कारण त्याच्यातले बटाटे ना शिजतात मग लवकर, त्याच्यासाठी। आता बघा, भाजी आपली तयार झालेली आहे। मस्तच अशी भाजी झालेली, मी बाउलमध्ये काढून घेणार आहे। तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ती। चला तर मग बाय।